शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत, कामासाठी जातोय, बाहेर निघालोय। बघूया पुढे काय काय होतंय, लोकेशन काय आहे, पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये समजेल। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर तयार झाली आहे, बघू शकता एकदम असे हे माझ्या पप्पाने दिलेत मला झुमके। सो रेडी झाले मी आणि घरातून तर आम्ही कधीच निघालोय, पण चहा नव्हता घेतला, तर चहासाठी आता आम्ही थांबलोय। आता इथे दहीसरमध्ये चहा पिऊ आणि देन मग आपण पुढे जाऊ। तर पुढे काय होत आहे ते बघूया। तर आज आपल्या सोबत अरुण आहे, ट्रॅव्हल आपण अरुण सोबत करणार आहे। एवढी आहे, फक्त हे घालायचं। ते बाईकचे काका कसे बघतात। इतकं ट्रॅफिक आहे ना, निघाल्यापासून ट्रॅफिकच भेटतं। किती पण वाजता निघा, दुपारी निघा, सकाळी निघा, संध्याकाळी निघा, ट्रॅफिक भेटणारच आहे। आणि त्यात ऊन धूळ सगळंच। आवाज कितपत येतोय माहिती नाही, पण मी बोलते। एक्झॅक्ट लोकेशन आम्हालाच माहिती नाही आहे, त्यामुळे गुगल मॅप लावलाय आणि त्या गुगल मॅपच्या भरोशावर आम्ही निघालोय, जातोय। ट्रॅफिक भरपूर आहे, त्यामुळे जरा थोडीशी वाट लागते। धूळ पण भरपूर आहे, ट्रॅफिक पण भरपूर आहे। पण नशीब मी सकाळ सकाळी काहीतरी खाऊन आले होते, म्हणजे चहा बाहेर पिलो, बट मी सकाळी उठल्यावरती फ्रेश वगैरे होऊन फ्रूट्स खाल्ले होते, त्यामुळे थोडंफार भुकेचं काय नाही, मग तिथे पोचायची मला घाई लागली असं, कारण ट्रॅफिकमुळे कंटाळा, भरपूर ट्रॅफिक आहे या साईडला। इथे एक साईबाबांची पालखी जाते, दाखवते। तर मला गुगल मॅप सांगायला लावतोय की मला गुगल मॅपचं आणि माझं, आणि त्यात साहेबांकडे लायसन नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होता। आणि जिथे टर्न घ्यायचा आहे तिथे पोलीस उभे आहेत, आणि ह्याचा कॉन्फिडन्स बघून मी शॉक आहे। काय नाही होणार बोलतो, कुठे पकडणार आहेत, जाऊ दे, तो त्याच्या भरोशावर जातोय, पकडलं तर त्याचे पैसे जाणार आहेत। तर बघू, लेट्स सी काय होत आहे, पकडतायत का बघूया। आंबा दाखवते तुम्हाला, कारण मी बघितलं तेव्हा भरपूर पोलीस होते। अरुण, तू तुझ्या रिस्कवरती जातोय सा? अरे आता एवढे पोलीस होते। अरे इथे भरपूर, इथे पोलीस चौकी आहे, मग ते असणारच पोलीस, मगाशी म्हणून भरपूर होते। वाचलास तू, बच गया बेटे। बघ, बोलू का? शेवटी गुगल मॅपने धोका दिलाच, त्याने आमचा रस्ता चुकवलाय आणि आता एवढा मोठा फेरा मारून आम्हाला जावं लागणार आहे परत। म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका, जो की आम्ही गुगल मॅपवर ठेवला। सरळ होतं, बोललो तुला अहमदाबाद। मी तुला बोलली सरळ चल, पण तो वन वे होता आणि आता एवढा मोठा फेरा मारून जायचंय। माझ्यावरती येऊ नको, मग मला गुगल मॅप नको देऊ। एवढा फेरा मारून परत तिकडे जायचं। हे जे पालखीवाले निघालेत ना शिर्डीला, ते आम्ही निघाल्यापासून आमच्या सोबत आहेत, म्हणजे जिथून आम्ही दहीसरवरून निघालोय, तर दहीसर पासून ते इथपर्यंत ते सोबत दिसतातच आहे। माझा स्कार्फ एवढाच होता ना, एवढा, ते इथे काळं पडलंय बघा। आणि जर मी स्कार्फ नसता घातलं तर माझं पूर्ण फेस काळा झाला असता। हे बघा, इथे काळं आहे आणि इथे खूप काळं झालंय, खूप। फेस वॉश करावा लागणार आहे। खूप तहान लागली होती, ऊन पण भरपूर आहे, म्हणून उसाचा रस पिते। आता कुठे बरं वाटलं, आणि मला एकतर धुळीची ॲलर्जी आहे, त्यामुळे हे धूळ आता जी होते, आता 2 दिवसात माझा घसा बसेल बरोबर। त्याचा तर उसाचा रस पण पिऊन झाला, आणि मी आपली हळूहळू हळूहळू पिते। तुमच्यासोबत पण बोलावं लागतंय ना, म्हणून हळूहळू। तर इथून पुढे एक काम आहे, आणि तिथून पुढे एका ठिकाणी जाणार आहोत। आता या साईडला आलोय म्हणून जाणार आहोत, आणि आम्ही आहोत वसईमध्ये। हे तर सांगितलंच नाही निघाल्यापासून। काय नाही, ठीक आहे, ब्लॉग मी नवीन आहे ब्लॉगिंगमध्ये, तर माझ्याकडून चुका होतील आणि मी त्या सुधारेन। निघाल्यापासून सांगितलंच नाही कुठे जाते। तर आता आम्ही आलोय वसईमध्ये,
वसईमध्ये 2 कामं आहेत आणि तिथून जाता जाता एक मंदिर आहे, तर तिकडे सुद्धा जाणार आहोत. त्याच्या भरोश्यावर जातोय मॅपच्या. तो पण उलटा सुलटा दाखवतात, कधी युटर्न दाखवतोय कधी नाही. आता 28 मिनिटं स्पेस बाकी आहे ना पॅक करायचा, तेवढा काळा होतोय. म्हणजे विचार करा किती धूळ असेल. आणि आता आम्ही आलोय वसईमध्ये भुई गाव आहे, तर तिकडे स्वामींचं मठ आहे. म्हणजे मी तरी पहिल्यांदा आले तिकडे. अरुण इकडे येऊन गेला त्याच्या कॉलेजच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. सो मला तर आयडिया नव्हती. मग आता जाता जाता इथे सुद्धा आम्ही आलोय. तर छान आहे, म्हणजे शांत जागा आहे आणि स्वामींचं मठ आहे. तर मी तर पहिल्यांदा जाते. तर बघूया आतमध्ये कसं आहे काय आहे. मी आतमध्ये कसं काय आहे ते दाखवते. हां, आता खूप ऊन आहे इथे, सगळं असं जास्तच ऊन आहे आज. पण आता पुढे गेल्यावरती मी दाखवते आतमध्ये काय. आय गेस शूट करायला देतील नाही देतील माहिती नाही, पण बघूया. खूप धूळ आहे, खूप 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 घाणवाली धूळ होती रस्त्यात. सगळ्या फेसची वगैरे वाट लागली आहे. बघूया पुढे काय आहे, नंतर मग निघायचं आहे घरी जायला. श्री स्वामी समर्थ. 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 पावणे 3 वाजले. फोटो व सेल्फी काढण्यास सक्त नाही आहे आदेशावर, तरी मी काढते. जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि. अरुणचे फॅन्स भेटले तिकडे. बघताय हवा बघताय त्याची. सो आता आम्ही जिकडे आलो आहे तिथे अरुणचे फॅन्स भेटले. लोकेशन हे मला ॲक्च्युली माहिती नव्हतं. इकडची कामं झाली मग अरुणला हे लोकेशन माहिती होतं. सो अरुण बोला की ते जवळच स्वामींचा मठ आहे आणि तो बरेच वर्ष झाला आला नव्हता. मग त्यामुळे आम्ही इकडे आलो. त्याला माहिती होतं म्हणून ॲक्च्युली बरं पडलं ना, तर अजून खूप फिरावं लागलं असतं. कारण ऑलरेडी आम्ही खूप फिरत आलो, कारण लोकेशन नीट भेटत नव्हतं. गुगल मॅपच्या भरोश्यावरती आलो. इथला मॅप पण त्याला माहिती होतं मठ कुठे, तरी पण गाडीवरून येताना थोडंसं मग परत मॅप लावलं आणि मॅपवरून आम्ही आलो. आणि दुपारी आलो म्हणून गर्दी कमी आहे, पूर्ण शांतता आहे आणि मस्त आहे, छान आहे. तर मंडळी आता वाजले 4. आम्ही आलो होतो इथे पावणे 3 वाजता आणि अजूनही आम्ही तिकडेच आहोत. बराच वेळ बसलो तिकडे. एक छोटं काम होतं ते सुद्धा इकडेच केलं. कुठेही गेलं तरी कामं चालूच असतात. मग आतासुद्धा बाहेर येऊन ते काम केलं. इथून आम्ही आता निघू थोड्या वेळात म्हणजे आता निघूच ऑलमोस्ट. आणि काहीतरी पोटपूजा करू आणि दॅन मग घरी जाऊ. बऱ्यापैकी एक दाखवायचं होतं ते दाखवते तुम्हाला. 200 आणि 350 स्टेशनकरिता रिक्षा उपलब्ध. तुम्हाला सुद्धा ह्या मठाबद्दल किंवा ह्या लोकेशनबद्दल काही हवं असेल तर तुम्ही कमेंट करा. दॅन मग मी सांगेन. कारण मी उगाच आपलं तुम्हाला सांगणार लोकेशन मी कशी आली काय आली. इकडे याला बसेस वगैरे पण आहेत आणि बाहेर एक रिक्षाचा बोर्ड आहे तो पण मी घेते. पण मी उगाच सांगणार आणि तुम्ही तर काही ब्लॉग असं स्किप करणार. तर तसं नको व्हायला. जर तुम्हाला हे लोकेशन किंवा हे कुठे एक्झॅक्ट काय हवं असेल तर मला सांगा. देन मग मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगते. आता आम्ही निघालो इथून. माझ्या चेहऱ्यावर ना नेहमी ऊन एवढं येत असतं ना प्रत्येक व्लॉगमध्ये. आणि ह्याच्या आधीचे ना व्हिडिओ थोडेसे तुम्हाला असे काळपट दिसतील, कारण फोनची सेटिंग खराब झाली होती. आता आम्ही इथून निघालो आहे. आता काहीतरी खाऊ, भूक लागली आहे मला.
ज्या ज्या कामांसाठी आलो होतो ते कामं झाली आहे. आता सरळ घरी जायचं. घरी जाऊन पण बरीच कामं आहेत ती करायची आहे. त्यामुळे भेटूया पुढे काहीतरी खायला भेटल्यावरती. आम्ही मंदिरातून तर निघालो आहे, पण इतकी भूक लागली आणि तिकडून निघाल्यापासून आम्ही काहीतरी खायला शोधतो आहे, पण खायला काहीच भेटत नाही. आता रस्त्यात मला फ्रूट्स मिळाले आणि मला असे फ्रूट्स खायला खूप आवडतात. तर आता ते फ्रूट्स खातो आहे आणि निघतो आहे. आणि मी एक मूर्खपणा केला आहे, खूप मोठा मूर्खपणा केला आहे. ते म्हणजे मी माझ्या मोबाईलचा चार्जरच कॅरी नाही केला. आज पहिल्यांदाच झालं की मोबाईलचं चार्जर कॅरी नाही केलं आहे. आणि मोबाईलला बॅटरी आहे 18%. आता 18% आहे. अजून मला घरी जायचं आहे, व्लॉग शूट करायचा आहे पुढचा. आणि मी डिपेंड राहिली एका गोष्टीवरती, ते म्हणजे पॉवर बँकवर डिपेंड राहिली की पॉवर बँक असेल तर बाबा मी फोन चार्ज करेल. चार्जर नाही आणला आणि मी पॉवर बँक ठेवली बॅगमध्ये आणि घेऊन आली. आणि आता इथे आल्यावर बॅगमध्ये फोनमध्ये लावते आहे तर भाई डेड. म्हणजे या व्लॉगमधून आपण 2 गोष्टी शिकलो आहे. एक म्हणजे विश्वास नका ठेवू कोणावर, आणि सेकंड गोष्ट डिपेंड नका राहू. मी गुगल मॅपवरती विश्वास ठेवून आम्ही येत होतो, तो मध्ये मध्ये धक्के देत होता. आणि सेकंड पॉवर बँक ज्याच्यावरती मी डिपेंड राहून आली आणि ती डिपेंडन्सी खतम झाली आहे. त्यामुळे कोणा डिपेंड राहू नका, कोणाला विश्वास ठेवू नका. म्हणजे ब्लॉगमधून पण शिकण्यासारखं आहे. आता मला घरी जायपर्यंत चार्जिंग पुरवायची, त्यामुळे मी खूप कमी शूट करेन किंवा कुठेतरी काही चार्ज करायला भेटतं आहे का बघीन. आणि आयफोन असल्यामुळे चार्जरचा पण इश्यू होतो, पण बघूया पुढे काय होतं. आधी खाते. सो फायनली खायला भेटलं आहे आम्हाला. इकडे फक्त वॉशिंग सेंटर आणि सगळंच आहे, बट इथेच एक जवळ जाताना हॉटेल दिसलं, तर आता खायला आलो आहे. मसाला उत्तप्पा मागवला आहे मी, आणि पावभाजी मागवली, आणि त्याने त्याची संपली पण पावभाजी. मी ज्या कॉन्फिडन्समध्ये परत ब्लॉग सुरू केला आहे ना, चार्जिंग नसून, तो कॉन्फिडन्स काय आला ते पण सांगते. इथे हॉटेलमध्ये आम्ही थांबलो, बट माझ्या फोनचं चार्जर मी घरी विसरली आहे. त्यामुळे कोणतंही चार्जर मी फोनला नाही यूज करत, म्हणजे जास्त करून नाहीच यूज करत. तर माझा पॉवर बँक चार्जिंगला दिला आहे मी इकडे, आणि त्या कॉन्फिडन्सवर मी ब्लॉग करते. आता ती खादडते, खूप भूक लागली खूप, आणि घरीसुद्धा जायचं आहे. घरी जाऊन खूप काम आहे, खूप खाऊन झाले, पोटपूजा करून झाले. आता सरळ निघतो घरी जायला, कारण जर लेट झाला ना, 1 मिनटं बसू, कारण जर लेट झाला तर इतकं ट्रॅफिक भेटेल आणि मग घरी जाईपर्यंत वाईट लागेल. त्यापेक्षा निघालेलं बरं. आणि पॉवर बँक माझी चार्ज झाली आहे, त्यामुळे आता ब्लॉग स्टॉप करते. आता काही जाणारच आहे, म्हणजे 1-2 शॉर्ट्स मी घेईन जातानाचे, पण तोपर्यंत स्टॉप करते, फोन चार्ज करते. तर मंडळी 7:30 वाजलेत आणि मी फायनली पोचली आहे दैसरला, म्हणजे माझ्या घरी पोचले. आवाज तर बदललाच माझा आत्ताच, कारण मला माहीत होतं मला धुळीची ॲलर्जी, त्यामुळे माझा घसा बसणार, तर ते बसायला सुरुवात झाली आहे. आणि नंतर काहीच नाही शूट करता आलं, कारण की चार्जिंग तर कमीच होती. तरी मी पॉवर बँक चार्जला लावला होता, पण कमी झाला होता. आणि मग जास्त काही शूट नाही करता आलं, भरपूर ट्रॅफिक होतं. चेहरा किती डस्ट झाला आहे, त्यामुळे बाकी काही शूट नाही करता आलं, पण जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं आहे. आणि आता 7:30 वाजलेत, मी पोचली आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.